नमस्कार मंडळी, आज आपण पाहणार आहोत झटपट बटाट्याची भाजी. चवीला एकदम झकास. चला तर मग रेसिपी सुरू करूया. लाल तिखट 1 चमचा, जिरे पूड अर्धा चमचा, आमचूर पावडर अर्धा चमचा, धने पावडर पाव चमचा हळद, काळं मीठ पाव चमचा, आवश्यकतेनुसार साधं मीठ आणि बटाटे 3 कच्चे आणि आवश्यकतेनुसार तेल. सर्वात पहिले आपण बटाट्याचे साल काढूया. बटाट्याचे साल काढून घेतले. छोटे मोठे आपण तुकडे केले बटाट्याचे आणि पाण्यात घातले, म्हणजे अशाने ते काळे पडत नाही. गॅसवर कढई ठेवली आहे. गॅस चालू केला आहे लायटरनी. आता आपल्याला त्याच्यात तेल घालायचं आहे आवश्यकतेनुसार. चाळणीत असे बटाटे घातले, त्यामुळे पाणी निघून जाईल त्याच्यातलं. तेल खूप गरम झालं आहे. आता आपण एक एक बटाट्याच्या फोडी घालूया. आपल्याला हे तळून घ्यायचे छान. आपण बटाटे घातले याच्यात कच्चे, तळून घ्यायचे असे छान सोनेरी गोल्डन यूज तर. चमच्याच्या साहाय्याने आपण हे खाली चिटकणार नाही, अशाने आपण मधून मधून असे हलवत राहू. बघू शकता रंग मस्त आला आहे. आतून शिजले पण बटाटे जे कच्चे असतात ना ते त्याच्यात तळून निघाले. छान रंग आला एकदम सोनेरी. मीडियम गॅसवरतीच आपण फार तर 3 मिनिटे लागले. तेल चांगलं गरम झालं होतं. आता आपण हे एका डिशमध्ये काढून घेऊया. असं निथरूया, म्हणजे खालचं जे बटाट्यामधलं तेल आहे ना ते निघून जाईल. डिशवर एक पेपर ठेवला आहे, त्याच्यात घालूया. दुसरी बॅच घालूया. अशा पद्धतीने झाड्यावरती बटाटे घ्यायचे आणि ते घालायचे, म्हणजे अशाने उरत नाही. सेम असे सगळे तळून घ्यायचे. हे पण ज्यांचं वजन वाढत नाही त्यांनी बटाटे खावे. लहान मुलांना पण दिले तर चांगलं आहे, म्हणजे ज्यांचे वजन वाढत नाही त्यांच्यासाठी बटाटे असे कुकरमधून 2 शिट्ट्या द्यायच्या, 2 ते 3. बटाटे असे उकळून घ्यायचे आणि त्याच्यात बटाट्याची साल काढून त्याला मीठ, जिरं पूड आणि चाट मसाला असं द्यायचं. खायला खूप लागतं छान आणि मुलं आवडीने खातील. हा पण छान कलर आला आहे. आता हे पण एका ताटात आपण काढून घेऊया आणि गॅस बंद करूया. परत एकदा गॅस चालू केला आहे. जाड बुडाचं भांडं ठेवलंय गॅसवर. त्याच्यात आता हे तळलेले बटाटे घालूया आणि गॅस मीडियम करूया. भांडं आपलं गरम झालंय. बटाटे घालूया तळलेले त्याच्यात. सगळे घातले. सगळे मसाले आपण त्याच्यात घालूया. आमचूर पावडर नसेल तर मग चाट मसाला पण घालू शकतात. हे सगळं आपण एकत्रच घातलंय आणि चांगलं हलवून घेऊया. म्हणजे सगळं एकत्र आपण भांड्यामध्ये पातेल्यामध्ये बिलकुल तेल घातलं नाही. ऑलरेडी बटाट्याला तेल खूप असतं. हे सगळं व्यवस्थित हलवून घेऊया. चांगले मिक्स झाले मस्त. व्यवस्थित लागले तिखट मीठ बटाट्याला. कधीतरी ही भाजी डब्यात नेऊ शकतो किंवा मग कधीतरी असं खायला पण चालेल, चटपटीत लागते. आता आपण गॅस बंद करूया. एका बाउलमध्ये काढून घेऊया. हे बटाटे मस्त लागतात, खायला पण चटपटीत लागतात. त्याच भाज्या खाऊन कंटाळा येतो. अशा वेळेस ही भाजी केली ना चांगली लागते आणि डब्याला पण द्यायला सोपी आहे. एकदम झटपट आहे, करायला पण एकदम मस्त आहे. एकदा नक्की करून पहा. भाजी मस्त झाली आहे. मसाला पूर्ण बटाट्याला लागला आहे आणि खायला तर रुचकर झाली आहे, स्वादिष्ट. अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.